अवतार मेहर बाबा काइंड्रेड हार्ट्स फाउंडेशनतर्फे आयोजित पॉडकास्ट अवतार मेहर बाबा आध्यात्मिक केंद्र गोकुळ गोंडेगावची वाटचाल. व्यक्ते माननीय श्री नामदेवराव तिजारे सर. संवाद संचालक श्री स्वप्नील धुळे. संस्थापक सचिव अवतार मेहर बाबा काइंड्रेड हार्ट्स फाउंडेशन. अवतार मेहर बाबा की जय. तर सर्व उपस्थित बाबा प्रेमींना जय मेहर बाबा. आज आपणा सर्वांनाच माहिती आहे की अवतार मेहर बाबा आध्यात्मिक केंद्र गोकुळ गोंडेगाव यांचा 50वा वर्धापन दिन आणि त्याच्यातील हा अतिशय महत्वाचा, कारण गोकुळ गोंडेगाव केंद्राच्या स्थापनेपासून तर आतापर्यंतच्या वाटचालीवरती होणारं हे जे चर्चासत्र आहे ते आता सुरू होत आहे. आपल्यासोबत चर्चासत्रामध्ये नामदेवरावजी दाजीबाजी तिजारे हे 83 वर्षाचे तरुण, 83 वर्षाचे तरुण आज माझ्यासोबत इथे चर्चासत्रामध्ये उपस्थित आहेत. त्याबद्दल अवतार मेहर बाबांचे खूप खूप धन्यवाद. आपणा सर्वांनाच माहिती आहे की अतिशय दुर्गम अशा भागामध्ये आपलं हे गोकुळ गोंडेगावचं आध्यात्मिक केंद्र बाबांच्या कृपेने इथे स्थापित झाले. तर आपल्याला काकांकडनं समजून घ्यायचं आहे की ह्या केंद्राची वाटचाल कशी झाली. पण त्या आधी काका आणि बाबांचा काय संबंध आहे हे थोडस समजून घ्यायला हवं. तर काका, मला असं वाटते की तुम्ही मेहर बाबांकडे कसे आले हे पहिले तर सगळ्यांना तुम्ही सांगा. व्हेरी गुड. चांगला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आणि खरी गोष्ट आहे की प्रत्येकजण बाबाकडे कसा येतो, त्याला काहीतरी माध्यम लागतं आणि माध्यमाच्या मधून करतो तो बाबाकडे जातो. बिना माध्यमानं जाणार नाही. बरोबर. पण तसंच एक माध्यम मला लाभलं. ते कसं की चंद्रपूर ते कासन गुट्टवार आणि वसंतराव कापसे ही दोन्ही व्यक्ती करतो मेहर बाबा असताना बाबांच्या दर्शनाला जात होते आणि या दोघांच्या सहवासामुळे गावतो मी मेहर बाबाकडे आलो. तो कसा आलो? वसंतराव कापसे जे होते ते माझे साडभाऊ, काय माझे साडभाऊ, त्या निमित्तानं जाण्याने करून सुरू होतो. मग त्यांनी करताय 1974ला मला आम्ही कुटुंबासहित करतो मेहराबादला गेलो आणि त्यावेळेला प्रीतम मेहर बाबाच्या समाधीचं मी दर्शन घेतलं. हे 1974ची गोष्ट आहे. आणि त्यानंतर काय होतं की मग मला हे माहित नाही झालं की मी काय झालं. मी डोकं टेकवलं, मी चार झाल्यासमोर वाटलं मला, मी बाबाकडे आकर्षित झालो, हे काही मला कळलं नाही. आणि त्यानंतर लग्न झाल्यानंतर मग इथे 1970ला या सुभाष विद्यालयामध्ये सहशिक्षक म्हणून रुजू झालो. आणि त्यानंतर 74ला मी मेहर बाबांच्या दर्शनाला गेलो, तिथे डोकं टेकवलं आणि तिथूनच 75ला मला मुख्याध्यापक म्हणून जाऊन बढती मिळाली. एक विशेष प्रसंग काय लक्षात याच्यामध्ये की बाबा एखाद्याला कसं ओढायचं आणि त्याच्यातून कसं कार्य करून घ्यायचं ही त्याची सुरुवात आहे. आणि 74ला मग काय झालं, 75ला कळतं बाबांचा 5वा वाढदिवस होता त्याच्यामध्ये. तर त्यावेळेला कळतं 74च्या मध्ये आमची विशेष होती बाबांचा 25वा वाढदिवस साजरा करत असताना इथे काय होतं, या गोकुळ कर्मचारी खूप होते त्यावेळेला. मग ती काय होतं, सकाळीला बाबांचा फोटो समोर ठेवत असे आणि हात देऊन पूजा वगैरे करत असे आणि गावातल्या सगळ्या प्रतिष्ठित बाईंना कळतो हळदी कुंकवाला बोलत असे. इथून सुरुवात झाली. हळदी कुंकवाला गेल्यानंतर मग बाबाविषयी काय तिला ते माहिती होतं, तिच्या बहिणीकडून मिळत होतं, ती कावतं सांगत असे. आणि त्यावेळेला कळतं की त्या प्रीतीचं कळतं लहान मुलाला कसं जेव घालण्यात जात होते. म्हणजे बाबांच्या जन्मोत्सवाला एक काहीतरी भोजन द्यावं
पंगत तुटाय म्हणून तो कार्यक्रम सुरू झाला. तर मग त्यावेळेला काय तर एक आमचे पुराम सर होते. ते पुराम सर दोघं जण आणि आम्ही दोघं जण आम्ही मेहरबाच्या फोटोसोबत 25 वर्षाला नाटलीची पुस्तकं आमच्या पैसे होती आणि भजन कसं म्हणावं हे कासट गोटवारांनी वसंतराव आम्हाला सांगितलं की नाटलेलं भजन असंच म्हणायचं, या चालीवर म्हणायचं. आणि आम्ही ते करतो त्या चाली शिकत गेलो. आम्ही दोघंच कपल. पुराम सर आता माझा क्लर्क होता. हे दोघं जण आणि आम्ही दोघं जण आम्ही बाबाचे भजन मला सुरुवात करून दिली. त्यामध्ये जसं काही म्हणा, ताबला नाही, पेटी नाही, काही नाही, कुठेही सुरू असेल काहीतरी म्हणायचं म्हणजे म्हणायचं. हा कार्यक्रम सुरू झाला. मग आमच्याकडे काय झालं की मग हा विश्वनाथ गावडे जॉईन झाला. त्याच्यानंतर अनेक लोक जॉईन झाले. मग आम्ही 5 जण झालो. मग 5 जण भजन सुरू झालं त्यामध्ये. मग असं करता करता आमचे गजानन तांडेवले होते. त्यांच्याकडे एक सुराची पेटी होती, एक सुराची पेटी. आणि तो सूर लावून द्यायचा. जसा सूर लावला की मग त्या सुराने आता भजन म्हणा, त्या स्वरामध्ये भजन म्हणा सुरू करायचे. मग काही दिवसांनी काय होतं की आढावे झाले. आढावे आहे तेव्हा त्याला पेटी वाजवते तुम्ही. ते काय म्हणे मी पेटी वाजवतो. मग त्याने पेटी आणि सूर हे सुरू झालं. मग आम्ही 6 जण झालो. असं वाढता वाढता करतं एक भजनाचा कार्यक्रम जवळजवळ 15 लोक आम्ही काही जॉईन झालो आणि त्याच्यानंतर बाबांच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यामध्ये. आणि असं तरी करतं मी बाबांकडे आलो आणि त्यानंतर माझ्या कार्याला करता सुरुवात झाली. अतिशय काकांनी किती छान पद्धतीने आपल्याला समजून सांगितलंय. आणि ही असं म्हणा ना, काकांनी जसं म्हटलंय की मी मेहराबादला गेल्यानंतर चार्ज झालो आणि जसे काका चार्ज झाले तसेच काकांची बदलीच होऊन गेली गोकुळ गोंडेगाव. तर आता काका मला पुढचा प्रश्न असा पडतोय आता याच्यामध्ये की गोकुळ गोंडेगाव येथे अवतार मेहरबाबा आध्यात्मिक केंद्राची स्थापना केव्हा आणि कशी झाली ते आम्हाला आवडेल. हा एक विषय चांगला प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये स्थापना कशी झाली हा एक बोलतात याच्यामध्ये. केंद्राची स्थापना 1975 कासोद गुट्टवाड आणि वसंतराव कापसे यांनी त्यावेळेला केली होती त्यांच्या चॅनलमध्ये. पुणे एकंदर काय झालं त्यामध्ये 81 आम्ही लिहिलं होतं. त्यामध्ये गावातली बरीचशी मंडळी गावात मेहराबादला घेऊन गेलो होतो. आणि गेल्यानंतर गावले या लोकांनी तिथे काय होतं की बाबांचं दर्शन घेऊन सगळे आले. मग आम्हाला असा प्रश्न पडला की आम्ही बाबांचा कार्यक्रम करत असताना लोक संख्या वाढत गेली. आम्ही भाड्या खोलीमध्ये राहणारा फार थोडे लोक जमत होते. मग संख्या वाढत असताना काय होतं की मग आम्ही नागोराव आडेवीच्या घरी काय होतं मेहरबाबाचा जन्मोत्सव कार्यक्रम सुरू केला. आणि तो गावचा अव्यात प्रवेश चालला तो 1981 पर्यंत. मग गरज भासली बा इतके वर्ष आपण इथे कार्यक्रम करून राहिलो तर आपली कुठली गावची जागा असावी. पुन्हा आम्ही जागेच्या शोधामध्ये लागलो. आम्ही गाव खूप शोधले आणि ग्रामपंचायत गावतो आम्ही एक छोटीशी जागा होती या ठिकाणी शोधली आणि या ठिकाणी तो मेहरबाबाचं केंद्र आम्ही बऱ्याच प्रयासाने उभं केलं. त्याच्यावर ते कसं केलं मला सांगतो. एक त्यावेळेला गाव एक संघ होतो आणि एक संघ असल्यामुळे काय होतं की या ठिकाणी जागा दिल्यानंतर मग काहीतरी श्रमदानामध्ये का ते मंदिर आले पायवा वगैरे बांधला. गोंडेगाव आणि गोकुळ हे एक संघ असल्यामुळे त्यावेळेला इथे ढगल्याचा डोह होता. तिथे काय होतं एक विहीर बांधण्याकरता फाडी उभी होती आणि त्यांच्याकडे भेटलो आणि त्यांनी म्हणलं तुम्ही फाडी घेऊन जातो फुकटात आम्ही देतो. मग ती फाड करायला गावातली 29 गाडी काढली. या गावातली 29 गाडी काढली आणि 29 गाडी काढल्यानंतर ती फाडगाव इथे आणली. खूप मोठं उंच झालं त्याच्यामध्ये. आता फाडता आणली याच्यामध्ये. मग पायवा खोदान सुरू केला. मग गोडेगावातले सगळे मंडळी यायची संध्याकाळी काम करायचे शेतीवाडीमध्ये आणि रात्रीच्या वेळेला काही सर्वदानामध्ये काम करत असे. तर त्यावेळेला आम्ही घालतो एक त्याचा हंडा बांधून देतो. खिचडीचा हंडा बांधून द्यायचा आणि कार्यक्रम झाला त्या फुकटामध्येच गावतो आम्ही सर्वदानामध्ये गावतो पायवा पुजला आणि त्याच्यानंतर पायवा पुजण्याकरता दगडाची गरज वाचली पाहिजे. ही जी टेकडी समोरची आहे त्या टेकडीवर काय त्यामध्ये त्यावेळेला 33 गाडी गावातली काढली. त्याला एक सगळ्यात
इथून 33 गाडी काढल्यानंतर या पाण्याचा पूर्ण गोटा कवता आम्ही या ठिकाणी आणला. तो पाळव्यात खोदला आणि पाळव्यात खोदून सर्व दानामध्ये कवता पाळवा आम्ही असं तयार केला आणि हा सर्व दानामध्ये काय आणि असं जर कार्यक्रम होता यांच्यामध्ये की मग असं वाचलं की आता आपला थोडस हे वाटावं, मंदिर असावं, मंदिरासारखं मंदिर असावं. पाळवा तयार झाला म्हणून आम्ही त्यामध्ये बाबांच्या 100व्या जन्मोत्सवानिमित्त दिवशी तर त्याच्यावर एक घटना अशी आहे. इथे विनोद ताटेवार आहे का? विनोद ताटेवार असा तर इकडे येऊन जावं, पण येईल त्याच्यानंतर. प्रश्नाचा काळजीपूर्वक आहे का? आता हा प्रसंग कसा आहे? अण्णाजीने सांगितलं आम्हाला, अण्णा खंडाळेंनी, की त्यावेळेला काय होतं की इथे दागोरा आवड्याचं शेत होतं. त्या विनोद ताटेवरच्या स्वप्नामध्ये तो लहान होता, आता मोठा झाला तर लहान होता त्यावेळेस. तर बाबा त्याच्याकडे स्वप्नामध्ये गेले, अरे मी अनेक वर्षापासून या झाडाखाली आहे आणि तुम्हाला चेव कसा येत ना मला इथून यासाठी. हा बाबांच्या जन्मोत्सवाच्या वर्षाचे 100 वर्ष सुरू त्यावेळेला बाबांचं 94ला याच्यामध्ये मग काय झाले मध्ये. मग तो सांगायला लागला मला त्या झाडाखाली असं म्हणते बाबा आहे. आता त्याला बाबा लोकांनी सगळे एकत्र चालवू त्यावेळी आम्ही एक संघच होतो त्यामध्ये. मग आम्ही कधी प्रमाण मानलं आणि प्रमाण मानल्यानंतर बाबांचा फोटो जो होतो त्या झाडाखाली नेऊन ठेवून दिला. ते चबुतरा केला त्या ठिकाणी आणि त्याला बाबांचा फोटो ठेवून दिला. हार वगैरे सगळं बाबांच्या 24 जन्मोत्सवाच्या आदल्या दिवशीची गोष्ट 24ला त्याच्यामध्ये. मग आम्ही त्या ठिकाणी अर्चा भजन पूजन सगळं केलं आणि जेवणाचा कार्यक्रमावर घेतला. आणि तिथून काय होतं, रात्रीला वाजत गाजत तिथून आणि बाबांना नाचत वाजत गाजत सगळं नाचत सगळ्याच्या भावाप्रेमी सगळं लोक या रोडली असं इथेच नागवलं घोड्याचं घर आहे, त्यावर शेत आहे बाजूला सगळ्याच्यामध्ये. तिथून असं पद्धतीने गावातून गावतं या ठिकाणी बाबांना आणून त्यांची इथं ठेवून दिलं त्याच्यामध्ये. आणि जेवढी 5ला कळतं त्याच्या अगोदर तयारी करून घेतला होता अगोदर. त्याच्यामध्ये हिची भिंत जेव्हा त्यावेळेस मातीची भिंत होती. ती मातीची भिंत असल्यामुळे ताबडतोब 5 दिवसात तयार झाली. आणि त्या दिवशी प्राण प्रतिष्ठा म्हणा त्यावेळेला काही एवढे बाबांच्या याच्यामध्ये नसल्यामुळे आम्ही थोडस त्या या विधी याच्यामध्ये गुंतले होतो. त्या विधी जगातच प्राण प्रतिष्ठा केली त्यामध्ये. आणि तिथं बाबांच्या गावात सकाळी 25 तारखेला 74ला बाबांचा फोटो टाकी ठेवला आणि तेव्हा प्रार्थना सुरू झाली गोरेगावला. अशा तऱ्हेचं बाबांचं हे प्रचार मंदिर गावला तयार झाले. तर बघा किती अशी या परिस्थितीमध्ये काकांनी गावकऱ्यांसोबत मिळून आपल्या ह्या केंद्राची स्थापना केलेली आहे. तर काका मला आता एक सांगा की 1975 ते आता 2026 पर्यंत आपल्या ह्या अवतार मेहरबाबा आध्यात्मिक केंद्र गोकुळ गोंडेगावला कोण कोण असे बाबाप्रेमी मेहरप्रेमी लोक आहेत ते येऊन गेलेले आहेत, असे तुम्हाला काही आठवतं तुमच्या स्मरणात आहे तर ते आम्हाला ऐकायला आवडेल. ठीक आहे, चांगला प्रश्न आहे. आणि आमचं सौभाग्य असं आहे, केंद्र स्थापन केल्यापासून आमच्याकडे आम्ही बोलायला त्यावेळेला काय होतं की जनरली बाबांचा जन्मोत्सव होत असताना मोठे प्रसंग काही होत नव्हते 74 पासून. त्यामुळे ही जी मोठी मंडळी जी आहे ही काय होतं सतत काय होतं रिकामीच राहत असे. म्हणून आम्हाला काही त्याला आम्ही त्यांना बोलावत होतो त्याच्यामध्ये एकमेक. काकांनी बरेच लोक इथे येऊन गेलेले आहेत, तसं कोणाचं नाव मिस नाही व्हावं त्यासाठी काकांनी स्पेशल लिहून आणलेलं. तर ते काका आपल्या पुढे सांगतील. कारण बघा काकांचं इतकं मोठं कार्य या गावासाठी आहे आणि त्याच्यामध्ये कोणीही मिस होणे कामा नाही. कारण आज गोकुळ गोंडेगाव केंद्राचा 50वा वर्धापन दिन आणि प्रत्येक व्यक्तीला त्याचं स्थान भेटणं आवश्यक आहे. तर काका आम्हाला सांगा.
पहिल्या मध्ये गुलाबदासी पानसाळ हे येऊन गेले त्याच्यामध्ये 1976ला. त्याला अण्णाजी खंडारे अकोला, दिवाना साहेब अकोला, माणिक उबाळे नागपूर, मेहरवाशी वसंतरावजी कापसे, भगवंती गिरी आता हजर आहे इथं. हे भगवंती गिरी येऊन गेले आमच्याकडे. आणि भगवंती गिरीला सांगितलं इथे 2 शब्द सांगा माझा ते छानपणे सांगू शकतील त्यावेळेला या परिस्थितीत काय होते म्हणून भगवंती गिरी सांगितलं. त्यानंतर अण्णासाहेब खंडाळे, कासन गुंटुवार, यशवंत कादी यवतमाळ, माणिकराव उबळे, श्री पतंगे साहेब हे जे नांदेडचे होते, इथे का मेडिकल ऑफिसर होते महिला, ते बाबा प्रेमी होते आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिलेली आहे. त्याच्यामध्ये गुलाबदास पांड्या पुन्हा आले होते, अमित पूर्ण आले होते, माणिक उबाळे आले होते, प्रकाश पत्की वर्धा, वर्धेवर लोक भाऊ प्रेमी ना प्रकाश पत्की इथे आणि त्यांच्यासोबत तांदूरकर होते, ते पत्तात केलं तबला वाजवण्याकरता, ते सुद्धा करता या ठिकाणी येऊन गेले. त्यानंतर त्यानंतर नाकले साहेब कुटुंबासह येऊन गेले, माधवराव झेलपिलवार, रामेश्वरजी कडाळे, अरुणराव पळसकर, रोहणेकर साहेब या ठिकाणी येऊन गेले, दिलीप उपलेचवार किनवट, सतीश कोलवार मांडवी आणि पळसकर पुन्हा डबल येत गेले आणि शालेक्रामजी शर्मा या ठिकाणी येऊन गेले. शालेक्राम शर्मामध्ये मेहर फुकाचे संपादक याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर पहिले बिपिन चितरवार पुसद, त्यानंतर राजेश प्रतापवार पुसद आणि मेहरनाथजी कलतुडे आता इकडे बागतर मागचं उद्घाटन त्यांचे निघेलं. आणि अशा तऱ्हेने ही जी मोठी मंडळी आहे ही गावता या ठिकाणी बाबांच्या बाबांनी यांच्या सगळ्यात काल 25 फुटाचा कार्यक्रम करत गेलो होतो. आता एक गोष्ट मला इथे सांगावी वाटतं आणि गावातून ऐकावी की ज्यावेळेला त्या मारुती मंदिरापाशी गावतं पहिल्यांदा आणि पांचाळजीने फिल्म घेऊन आले होते, त्यावेळेला गावतं की या जो होत खेड्यातले सगळे लोक गाडीवाले घेऊन आले होते, आपले गाडीवाले याच्यामध्ये. आणि त्यावेळेला पांचाळ सावरी गावतं फिल्म लावून दिली आणि तिच्यामध्ये तू फक्त मुक जेवतो असं मी सांगतो तसं बोलत दामाने. आणि मी तसं तर सगळे तसं सुद्धा बोलत होतो. तर प्रसंग कसा आहे, एक हृदयशी प्रसंग कसा आहे की अण्णा खंडाळे आणि दिवाणे साहेब आणि बाबांचा फोटो लावला आता अशा ठिकाणी. आणि माल्यार्पण करण्याकरता अण्णाजीने करता दिवाणे साहेबांना सांगितलं आणि दिवाणे साहेबांनी प्रार्थना सुरू केली. काय प्रसंग कशाच्यामध्ये की जेव्हा आम्ही हृदयापासून एखादी गोष्ट प्रार्थना जर म्हणतो, वरपाची प्रार्थना नाही ते म्हणायची, हृदयापासून प्रार्थना म्हणायची. जी इतकी हृदयापासून प्रार्थना केली की जशी प्रार्थना केली ढळ ढळ का ते दिवाणे साहेब सतत रडत राहिले जशी प्रार्थना खतम होईपर्यंत. हा प्रसंग खरोखरच का ते जेव्हा आपण बाबांची प्रार्थना मनापासून करतो तेव्हा बाबाच्या आपल्या डोळ्यात आसू आलेच पाहिजे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि दिवाळे साहेबांना कळतं सांत्वन करण्याकरता अण्णाजीला कळतो बऱ्याच वेळ लागला. हा हृदयस्पर्शी प्रसंग आहे. आणि मला असं सांगावं वाटतं जेव्हा मेहर बाबांची आपण प्रार्थना बाबांसमोर उभं राहतो प्रार्थना करतो, केवळ शब्द प्रयोग न करता हृदयापासून तिथं जर आपण प्रार्थना केली आहे निश्चितच कळतं आपल्या त्याचा प्रभाव आपल्या प्रार्थनेवर पडतो. हा एक मोठा प्रसंग त्याही घाले. किती भावनिक असा हा प्रसंग आहे. आपण कल्पना करू शकतो याची की अशा ह्या प्रसंगांमध्ये काकांचं जीवन ह्या केंद्रासाठी गेलेलं आहे. तर काका आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सेवकाई में प्रभुताई बाबांनी हे ब्रीदवाक्य आहे. तर मला एक सांगा की आपल्या ह्या केंद्राकडनं असे कोणते कोणते सामाजिक कार्यक्रम आतापर्यंत आपण घेतलेले आहेत? एक केंद्र हे काय होतं, प्रार्थना किंवा आरती याच्याशी मर्यादित राहू नये. केंद्र खेड्यामध्ये जर असेल तर खेड्यातील सामाजिक कार्यकर्ता काय होतो त्याचा उपयोग झाला पाहिजे. आणि त्याच्यातून आता प्रसारातून चालतं मेहर बाबांचा प्रसार होऊ शकतो. आता केंद्राने उभं केल्यानंतर काय त्याच्यामध्ये अनेक कार्यक्रम काय या ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणी पहिला कार्यक्रम झाला आहे की हिवाळे यांच्या मुलीचं लग्न पहिलं या ठिकाणी मेहरबाब 25 वर्षाला झालेलं दुसऱ्या लग्नामध्ये. त्याच्यानंतर काय होतं की
श्री श्री म्हणून ते योग शाळेचे त्यांचे सुद्धा या कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. आणि काल परवा कार्यक्रम होतो की तो याच्यामध्ये की आकाशगंगा आणि ग्रह कोणते होते याचं गोल चौकट केलं होतं. ते आता इंडियन इन्स्टिट्यूट काल परवा तो सादर झाला. त्या ठिकाणी तो कार्यक्रम हा त्या नुकताच त्यांनी दिला गेलेला होता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आम्ही कार्यक्रम करत असताना माध्यमातून करतो मग या ठिकाणी करतो म्हणजे मेहरबाबाचा कार्यक्रम करत असताना की आजोबा जिल्हा परिषद शाळा ज्या होतात त्यांना जो पुस्तक वाटण्याचा कार्यक्रम आमचा आवेग चालू आहे. त्यामध्ये 25 फेब्रुवारीला करतं या शाळेत जिल्हा परिषद शाळेत आहे ना त्याने शैक्षणिक साहित्याचं कसं वाटप केलं जातं. आणि जेव्हा काही सामाजिक गाव कामात जागा नसेल त्या लोक आमच्याकडे येतात आणि आम्हाला जागा द्या म्हणून आम्ही त्यांना करून जागा उपलब्ध करून देतो. आणि असं एक सामाजिक कार्यामध्ये हे केंद्र सहभाग नोंदवतो आहे. बघा बाबांनी सांगितल्याप्रमाणे काकांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रामार्फत कितीतरी सेवाभावी कामं झालेली आहेत आणि यापुढेही होतील काका अशी आपण आशा करूया. आता मला एक सांगा की गोकुळ नगर ची पार्श्वभूमी काय आहे? हा गोकुळनगर काय एक पूरपीडित गाव आहे. 1958ला 52ला पेनगंगेला का तो पूर आला होता आणि त्या पुरामध्ये काय होतं की वर्षा सुतारवाडी ही गाव प्रभावित झाली होती. आणि सरकारने काय केलं होतं या ठिकाणी जागा घेऊन या गोकुळ नगरचा जन्माष्टमी दिवशी बसलं म्हणून याला गोकुळ अष्टमी गोकुळ नगर सांगण्यात आलं. आणि या ठिकाणी काय होतं की तुकडोजी महाराज येऊन गेले. 2 वेळा या ठिकाणी गोकुळला येऊन गेले. आणि जुनं पडसा जो आहे त्या ठिकाणी काय होतं गाडगे बाबा येऊन गेले. ती पार्श्वभूमी त्याच्यामध्ये होती त्या ह्याच्यामध्ये. आणि दुसरं महत्वाची गोष्ट असं याच्यामध्ये एक हा मगाशी प्रश्न गिरी बाबूने विचारला होता की काका ही गोष्ट तुम्ही जुनं सांगा म्हणे आम्हाला याच्यामध्ये आहे ना गिरी बाबू आहे ना तर हा सांगा म्हणे यामध्ये तिकडे तिकडे आहे ना. हा बघा तो प्रश्न जो गिरी त्याच्यामध्ये तो 8 वर्षामध्ये तो कसा आहे याच्यामध्ये ती बाहुल आणि इथे उनकेश्वरला सुरुंग ऋषीचा आश्रम होता. ज्यावेळेला राम वनवासाला निघाले त्यावेळेला कळतं बाहुलला आले आणि बाहुलला आल्यानंतर या मार्गाने गेले. या मार्गाने गेले ते आता बघा वाटलं की नाही की मला इथून घेऊन जा मी इथे बसलेलो हे जे त्याच्या स्वप्नामध्ये सांगितलं होतं तो संदर्भ असा आहे. तो बाबा तो संत त्याच्या म्हणून का तो बाबांचं प्रतिष्ठान या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. नांदेड जिल्ह्यात एक ठिकाणी मी गोकुळ गोंडेगावला मेहर बाबा केंद्र आहे. आणि तो भृगृषीचा आश्रम कुठे होता कुणकेश्वरला होता. आणि या मार्गाने काय होतं वनवासाला दंडा करावं जाण्याचे करतात वन राम सीता निघाली होती. या मार्गाने जात असताना या ठिकाणी काही वेळ थांबले आणि म्हणून बाबाचं अस्तित्व इथे उपलब्ध झालं. इथे मागे कृष्णाचं मंदिर आहे आणि पुढे बदनापूर गेलं की त्याचे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. हा तो कळतो तिथून कुणकेश्वरला गेल्यानंतर मग काय ते बाबा रामटेकला मार्ग निघून गेले. हा त्या माणसाचा संदर्भ आहे. किती सुंदर असं हे वर्णन आहे. आणि याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की अवतार मेहर बाबांचा संबंध आलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि राष्ट्रसंत गाडगे बाबा ह्या दोघांचाही या गावाशी संबंध आहे. म्हणजे ही किती पावन अशी भूमी असली पाहिजे. आता काका इथपर्यंत तर मला खूप रोचक वाटलं आणि आपल्या सर्वांनाही फार रोचक वाटलंच असेल की कशा पद्धतीने ही वाटचाल झालेली आहे. तर काका मला एक सांगा की आपलं बाबांची प्रतिमा वगैरे तुम्ही सर्व आणून इथे स्थापन केली. पण आता मला एक सांगा की केंद्र बांधण्याची कल्पना कशी सुचली तुम्हाला? एक वेगळीच कल्पना अशी आहे की बाबाचं दर्शन घेऊन आल्यानंतर एक अशी कल्पना सुचली कुठेतरी बाबा लोक म्हणतात बाबा केंद्र असावं आणि लोकांना आता आपल्या मेहर बाबाचं नाव लोकांना सांगावं ही कल्पना केंद्राच्या माध्यमातून आपण लोकांना सांगू शकतो. आणि ही कल्पना सुचली आणि त्यातून मग काही मंदिर तयार झाले. चला बढिया खूप छान काका. आता एक सांगा की इतकं मोठं केंद्र आहे आणि ह्या केंद्राचा कारभार मोठा आहे. आता
एक सांगा की आपण ह्या केंद्रावरती बरेचसे प्रसाद आणि बरेचसे जेवणाचे कार्यक्रम वगैरे तुम्ही सर्व तर केलंच असणार हो. या केंद्रावरती, जे बऱ्याच केंद्रावरती होतात. तर आता एक सांगा की स्वयंपाकाची भांडी जी होती ती तुम्ही कशी जमा केली, हे फार रोचक गोष्ट आहे, ती एक सगळ्यांना कळली पाहिजे. हा हे यवतमाळच्या लोकांना जवळ कळत त्याच्यामध्ये. तर कायद्यामध्ये की या गावामधील कायद्यामध्ये की जसं आम्ही मेहरबाबाला जाऊन दर्शनाला जात होतो त्यावेळेला कळतंय की या गावचे 70 व्यक्ती काय होतं मेहरबाबाला दर्शनाला घेऊन गेलं होतं त्याच्यामध्ये. आणि ते बाबांच्या ठिकाणी दर्शन घेऊन आले. त्यानंतर काय केलं मग की दर मंगळवारला बाजार भरतो, तर प्रत्येकाकडून त्यावेळेला 2 रुपये घ्यायचे. प्रत्येक 70 कुटुंबाकडे 2 रुपये घ्यायचे फक्त. आणि 2 रुपये गेल्यानंतर दर महिन्याला दर आठवड्याला 2 रुपये घ्यायचे. म्हणजे आठवड्याला काय होतं 4 रुपये 8 रुपये जमा व्हायचे. आणि सगळे पैसे काय होतं मी माझ्या नावाने बँकेमध्ये जमा करत होतो. आणि एक विशिष्ट अमाऊंट तयार झाल्यानंतर काय होतं की मग तो भांडे प्रस्ताव तयार झाला. तो कसा की हा 74 पासून हा बाबांचा जन्मोत्सव कार्यक्रम अखंडपणे चालू असल्यामुळे भांड्याची गरज आम्हाला भासत होती. त्यावर वर्षाहून काय होतं आम्ही भांडे आणत होतो, याचा वेगळा पैसा खर्च जातो म्हणून हा प्रयत्न आम्ही सुरू केला. आणि तो जो अमाऊंट जमा झाला त्या पैशातून आम्ही करतो भांडे निर्माण केली आणि बाबच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. तो कसं पुढे तर काय पुढे आहे का, पुढे कसं आहे की त्यामध्ये की मग आमच्याकडे भांडे झाली. मग लोक आम्ही काय भांड्याला द्यायला सुरुवात केली. मग लोकांनी प्रत्येकाला आमचे भांडे झाले तर मेहर बाबाची भांडे आहे. लक्षात बाबांनी काय सांगितलं, एक बाबाचं एक वर्ड माझ्या लक्षात खूप बसलेलं आहे. फक्त तुम्ही एकच काम करा. कोणतं काम करा, माझं नाव लोकांना सांगा, बाकी काही नाही. तुम्ही काही नाही करायचं, फक्त सांगायचं की मेहर बाबा आहे, एवढं मेहर बाबाची भांडे आहे. फक्त म्हणा ही कल्पना आधी डोक्यामध्ये आहे, ठीक आहे, डोक्यातून निघत आहे. आणि फक्त एकच शब्द आहे की लोकांनी मेहर बाबा म्हणावं. याच्या पलीकडे आपलं काय बाबा म्हणतात, फक्त त्याच्याकडून मेहर बाबा होतो घ्या, पुढचं काम तर माझ्याकडे आनंद करणार हे माझ्यावर सोपवून द्या. आणि एक भेट आहे हिच्या भांड्याच्या मध्ये मग आजूबाजू लोक यायचे. मग अरे आपल्या घरी लग्न आहे ना, मग मेहर बाबाची भांडे आहे ना, मग मेहरबानी भांडे घेऊन यायला. याच्यामध्ये काय शब्द आला याच्यामध्ये, मेहरबाबा म्हणलं त्याची बस संपलं काम आपलं. ओके, काय विलक्षण अशी ही कल्पना आहे. बाबांनी सांगितलंय की माझं नाव प्रत्येकाच्या कानावरती गेलं पाहिजे. आणि काकांची ही विलक्षण अशी कल्पना, या कल्पनेसाठी आणि बाबांसाठी जोरदार टाळ्या. कारण हे बघा मित्रांनो, आज आपल्या सर्वांना माहिती आहे की आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग इज व्हेरी इसेन्शियल इन लाईफ. आणि ही आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग आहे. कोणी विचार करणार नाही की फक्त भांडे आणि भांड्यांचं नाव बाबा आणि मेहर बाबांचे भांडे. तर अतिशय सुंदर असं. आणि मी तुम्हाला सांगतो, आतापर्यंत मला एवढं कळलं की टप्प्याटप्प्याने केंद्राची कशी प्रगती झालेली आहे. तर काका, आता पुढचा प्रश्न आणखी महत्वाचा आहे. तो प्रश्न असा की सप्तरंगी झेंडा हा तुम्ही केंद्रावरती कसा आणला? हा एक मोठा प्रश्न आहे. हाच प्रश्न त्याच्यामध्ये विचारला जायचा. सुंदर प्रश्न आहे. त्याच्याकडे एक गोष्ट सांगतो, त्याला एक मदत गोष्ट सांगतो. त्याच्यामध्ये मी नांदेडला गेलो होतो आणि गावाकडे येण्याकरता म्हणून स्टँडला बसलो होतो. तर त्याला बाजूला काय होतं की 2 मोमेडम बसले होते आणि त्यांना मस्जिद बांधण्याकरता काय होतं ते चंदा पाहिजे होता म्हणून त्यांच्या ते कॉन्ट्रॅक्टरकडे गेले ते त्याच्या समाजाचे. आणि ती आपसात गोष्टी करून राहते, त्यांना पैसा भेटला नाही. मी कॉन्ट्रॅक्टरने त्यांना म्हटलं म्हणे की माझ्याकडे खूप पैसा आहे, की मी या पैशातून तुम्हाला काय देऊ शकत नाही. माझी स्वतःची कमाई नाही, मी तुम्हाला काय पैसा देऊ शकत नाही. माझी ही दुसरी कमाई आहे, रोज कमाई करतो, माझी फार पैसे आहे आणि त्याच्यातून मी काय देऊ शकत नाही. वापस आहे आणि मी ते ऐकत होतो. आणि मग कल्पना अशी आली की नंबर 2चा पैसा मेहर बाबांना कमाकरता आणायचा नाही, मागायचा नाही. हे मुद्दा लक्षात ठेवा. नंबर 2चा पैसा आपल्या मेहर बाबांना धार्मिक करणं कधीही मागू नये, हा माझा संस्कार आहे. आपला स्वतः जे काही खर्च करायचा ते आपण करायचा आणि त्याचा दुरुपयोग आपण करायचा नाही. ही कल्पना सुचली, पण ही भांड्याची कल्पना अंमलात आली. किती
असे उच्च कोटीचे विचार हे तेव्हाच येऊ शकतात जेव्हा तुम्ही अंतर्मनातनं बाबांना जाणलेलं असतं. आता काका, इतकं मोठं केंद्र, एवढे सर्व गोष्टी तुम्ही आम्हाला आतापर्यंत सांगितल्या, भरपूर आम्ही असं वाटतं की मन भरून आलं. पण पुढे असा विचार पडतो की आता हे केंद्र बांधण्याकरिता कोणी कोणी मदत केली, कारण ते लोक फार महत्वाचे आहे. एवढं आम्हाला कळालं तर आम्ही अजून भरून पाहू. नाही, हे तर सगळं आता हे सगळं ते यवतमाळच्या बाबा प्रेमांना कळलं आहे. याच्यामध्ये त्यांनी आम्हाला कळतं थोडी थोडी मदत आम्हाला केली आहे. याच्यामध्ये इथे देशपांडे साहेब आहे, राम कसाळे साहेब आहे याच्यामध्ये, आणि त्यानंतर चंद्रन साहेब आहे. असे 4-5 लोकांनी आम्हाला मदत केली. आणि त्याच्यामध्ये वसंतराव कापसे देव त्यांचा मुलगा विनायक, त्यांनी मदत केली. आणि मग तो काही याच्यामध्ये आणून ठेवून देत होता भिंतीच्या याच्याप्रमाणे तिथे काढल्यानंतर त्यांनी आम्हाला मदत केली आहे. आणि गावामध्ये जे गुलाबराव भगत होतं त्यांनी मदत केली. किनवटचे कोरतूर वाले त्यांनी मदत केली. याच्यावेळी अशी अल्पशी मदत आम्हाला मिळत गेली. आणि आमच्यामध्ये जमा पैसे होते वाट्यातून, त्याच्यातून थोडं थोडं काम करायचं. एकदम काम नाही केलं, थोडं थोडं काम करत गेलो. आणि हे काम करत 2000 पर्यंत नुसतं तसं राहिलं होतं त्याच्यामध्ये. आणि मध्यंतरी मग काय झालं की मी रिटायर झालो. आणि रिटायर झाल्यानंतर काय होतं मग म्हणजे जवळजवळ 22 वर्ष पण काहीच झालं नाही त्याच्यामध्ये. आणि नंतर मग 2023 पासून मग याला स्वरूप आलं. आणि 2002 वर्षामध्ये एवढं उभं झालं त्यामध्ये याच्यामध्ये. खूप 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 छान काका. आणि काका, आता शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारावा वाटतो, आणि तो सर्वांच्या इथं जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की आज 50वा वर्धापन दिन आपण साजरा करतो आहे. आणि या 50व्या वर्धापन दिनाचं इतकं सुंदर असं नियोजन तुम्ही आज केलेलं आहे आणि उद्याही आहे. तर ह्या नियोजनाबद्दल, ह्या कार्यक्रमाचं नियोजन कसं आलं, आणि हा कार्यक्रम आतापर्यंत जो आलेला आहे, आम्ही इतकं मन भरून पावलेलो आहे इथे प्रत्येक जण, हे कसं आलं, हे कुठपर्यंत तुम्ही, म्हणजे मला माहिती आहे की इतक्या दुर्गम भागामध्ये कार्यक्रम अरेंज करणं इतकं सोपं नाही आहे. तर मला तेवढं जर कळालं तर प्रत्येक जण भरून पावेल आज शेवटच्या प्रश्नामध्ये. हा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये हा मागच्या वर्षीच व्हायला पाहिजे होता. अच्छा कारण मागच्या वर्षी 50 वर्ष सुरू झाले, आता 51 वर्ष सुरू झाले. अच्छा. तर कसं आहे याच्यामध्ये हे मुळे क्रिकेटची टीम तयार केली ना, बरोबर. आणि त्या क्रिकेटच्या टीम मध्ये सतीश गावडेचा प्रचार झाला कॅप्टन असल्यामुळे. आणि तो प्रचार झाल्यानंतर काय झालं की बाकीचे कॅप्टन लोक म्हणायचे अरे सतीश करणं कार्यक्रम होऊन गेले त्यामध्ये. आणि कल्पना कर तो मांडत गेला त्यामध्ये. मग त्याच्यावर विचार करत गेल्यानंतर मग तो म्हणा मामा आपण आता कार्यक्रम घेऊ याच्यामध्ये. पण मी त्यांना सांगितलं बघा हे आपल्या अशक्यते बाहेर गोष्ट आहे, याला खूप खर्च येतो, आपण काही कार्यक्रम काही घेऊ शकत नाही म्हणलं याच्यामध्ये. तर कार्यक्रम असो त्यामध्ये मी तो टाळला कार्यक्रम. पण तो त्याच्या मनामध्ये तो काय कार्य ठस बसला होता. म्हणून त्यांनी काय केलं, माझ्या पाठीमागे काय होतं की गिरी भगवान गिरी त्याला फोन लावला की तो काका म्हणे मला आम्हाला कार्यक्रम असा घेता आहे आणि कंटिन्यू साहेब जर येत असेल तर मग कार्यक्रम घेऊ म्हणजे. मग त्यांनी ताबडतोबच काय केलं की कंटिन्यू साहेबाला फोन लावला, कोणी गिरी साहेबांनी. आणि ते त्यांनी तर उपलब्ध झाले. आणि गिरीचा आणि सतीशचा जर संबंध लागला त्यांनी प्रत्यक्ष बोलणं करून दिलं. आणि त्यावेळेला सध्या कंटिन्यू साहेब शब्द दिला की मी गोकुळ गोंडेगावला येतो, तारीख आपली फिक्स आहे. पण तरी संशय असल्यामुळे का त्यांनी परत काय अरुण परसरांना फोन लावला लगेच ताबडतोब त्यावेळेला त्याच्यामध्ये. आणि अरुण परसरांना सांगितलं, त्यांनी परत फोन अरुण परसरांना फोन लावला. आणि ते कौतुक कनेक्शन जुळत गेलं. आणि सगळ्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या. आणि कौतुक नंतर मग कंटिन्यू सभाची तारीख फिक्स झाली. आणि मग मी त्याला सोडून दिलं, अरे मला आपल्या कंटाला 75 वर्ष पूर्ण होत आहे, तर मग आपण या ठिकाणी अरेंज आपण 75 वर्धापन दिन आपण कवता 51 वर्ष आपण साजरी करू, ही कल्पना त्याच्यावर सुचली. आणि मग या कामाला लागलो. आणि या कामाला सर्वात मदत आमच्या लागलेली आहे ती आर्वी सेंटरची लागलेली आहे. आर्वी सेंटर भरभरून मदत केली. ते आमच्या अरुण गिरी साहेब एकदम पाठीशी उभे राहिले, अरुण परसर पाठीशी उभे राहिले, घाबरू नका. मला काही बोलत नव्हते. परस्कर असो गिरी असो माझ्याशी काही संपर्क येत नव्हता.
सतीशी संपर्क येत होता आणि संपर्कात ते सतीला हिंमत देत होते, अरे हरु नको, बाबाचा कार्यक्रम होईल, बाबा कार्यक्रम करून घेईल, आम्ही तुझ्या पाठीची मदत करू शकतो. आणि खरोखर त्याप्रमाणे आर्वी केंद्र आणि ओव्हर केंद्राने भरभरून मदत काका त्यांनी केली. तद्वतच काका बाकीचे दर्यापूर केंद्र आहे, अमरावती केंद्र आहे, ही केंद्र जी आहे यांनी भरभरून मदत आम्हाला केली आणि म्हणून हा कार्यक्रम होतो सक्सेसफुल केलेला आहे. तर ह्या काकांच्या आजच्या ह्या चर्चा सत्रामध्ये सर्वात महत्वाचं गोष्ट ही काकांनी सगळ्यात शेवटी सांगितली की पहिली गोष्ट तर बाबांच्या मदतीशिवाय कुठल्याही गोष्टी शक्य नाही आहे आणि एकमेकांच्या मदतीशिवाय तर मग आता पुढच्या गोष्टी शक्य नाही आहे. तर आज काका तुमच्या चर्चा सत्रात आम्हाला इतकं कळलं की जर का सेवा करायची असेल बाबाची तर पूर्ण शुद्ध हृदयाने करा. दुसरी गोष्ट, जर इच्छा मनात असेल तर म्हणतात तर लात मारेंगे वापे पाणी निघालेंगे, तर इच्छा जर मनात असेल तर इतक्या दुर्गम भागात सुद्धा अवतार मेहर बाबांचं इतकं सुंदर केंद्र आज इथे आम्ही बघतोय आणि मन भरून येतं. पण इच्छा महत्वाची. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचं म्हणेल की सेवकाई में प्रभुताईची बाबांची महत्वाची जे वाक्य आहे ते तुम्ही इतक्या उत्कृष्टपणे या केंद्रामध्ये राबवलेलं आहे. त्याबद्दल अवतार मेहर बाबांचे खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या कार्याला आम्हा सर्वांकडनं खूप खूप सलाम. आणि एक शेवटचे एक माझा एक प्रश्न आहे यामध्ये की मेहर बाबांचा या प्रसाद भजनातून कसा झाला की माझे कल्पना याच्यामध्ये बघा. आम्हाला काय होतं, भजन शिकत गेलो, मंडळ वाढत गेले, तर मग आमचा एक संच तयार झाला, तबला पेटी सगळा भाषा एक मोठा संच तयार झाला. संचामध्ये 15 लोक तयार झाले आणि मग आम्हाला आमंत्रण द्यायला लागली. हे लक्षात घ्या, मेहर बाबांचं कदा महालक्ष्मीचं आमंत्रण लिहायचं, गणपतीचं आमंत्रण यायचं आणि आमच्याकडे भजनाला या. मग आम्ही काय होतं, डोक्यात तबला पेटी घेऊन काय होतं 10-10 किलोमीटर 15-15 20 किलोमीटर पैदल जात गेलो. त्याच्यामध्ये लोणबे झाले, त्यामध्ये इथे चिचके झालं, वडसा इकडे अंजन केले, त्यामध्ये त्याच्यात माहूर पर्यंत गेलो आम्ही आणि किनवड पर्यंत आम्ही गेलो. त्याच्यामध्ये इथून आम्ही तबला पेटी घेऊन जायचं. त्यामध्ये त्यावेळी काही साधन नव्हतं, पैदल 10-10 किलोमीटर 20-20 किलोमीटर पैदल जायचं त्यामध्ये, पण भजन करायचं. तर हा भजन केला, मग भजन केला तर मध्यंतरी चहापर्यंत होता. त्यावेळेला मला जेवढी काही माहिती होती तेवढी माहिती करतो बाबांच्या संदर्भात लोकांना सांगत होतो, लोक काय ऐकत होते त्यावेळेला. म्हणजे आजचा काय प्रसंग नाही, बाबांचा प्रचार करतो अगोदर परत सुरुवात झाली त्यामध्ये. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात द्यायची, बाबांनी कळलं सर्व धमब हा शब्द जो प्रयोग जो केलाय तो यथार्थ प्रयोग केलेला आहे. बिलकुल. वर्षा याच्यामध्ये काय होतं, प्रत्येक घरोघरी करतो बारीचं बसतात. बिलकुल. त्या काय होतं, बारीचं बाकीच्या गावाचे तुकडोजी महाराज मंडळ अनेक मंडळ काय भजनाला येतात त्याच्यामध्ये. मग आमचे काय आमच्याकडे काय बोलावलं होतं, तुमचं भजन आम्ही ठेवू, पण आमच्यामध्ये काय होतं, 2 आमच्या जे एसीचे पोरं होत आहे, आमचं मंडळ असं आहे, आमच्याकडे 2 एसीचे पोरं आहे, आम्ही आहोत. म्हणजे बहुसमज आमच्याकडे आहे, तुम्हाला जमते का, तर ते महालक्ष्मीला जमत नव्हतं. ते हे प्युअर असेल तर आम्ही त्याच्यामध्ये असं आहे. आमच्याकडे 2 पोरं आहे, तुम्हाला जमत असेल तर आम्ही येतो, पण त्यांनी काही होकार पण ठीक आहे भाई आम्ही बोलायचे. पण लक्षात घ्या, 9:30ला जे भजन सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी 9:30लाच बंद होईल. अखंडपणे 12 तास भजन झाले. जोरदार टाळ्या. कुठलाही ब्रेक न घेता नाचलीची भजनं म्हणत जातात. त्यामुळे नाचलीची भजनं आमच्या पाशी होती. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, चंपत कोतारी जो होता त्यांनी काय होतं, स्वतःची भजनं रचली, त्याची भजनं आम्ही म्हणत होतो त्यामध्ये अखंड गजाने. आणि त्यातच होता मेहर बाबाचा प्रसार काय होतो, आजूबाजून केल्यामुळे झालेला आहे. जय मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय. खूप छान काकांनी आपल्याला इथे समजून सांगितलेलं आहे आणि मी अवतार मेहर बाबांचे खूप खूप धन्यवाद मानतो काका. आणि तुमचेही या चर्चा सत्रामध्ये सहभागी झाल्याबद्दल आजच्या खूप खूप धन्यवाद. Avtar Meher Baba Kindred Hearts Foundation. Inspired by love, dedicated to service.